दरम्यान भुमरेंना उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीकडून लढण्यास इच्छुक असलेले विनोद पाटील निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। दरम्यान शिवसेनेचे 2 आमदार तर भाजपच्या एका खासदारामुळे मला तिकीट मिळालं नाही असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय आणि त्याचबरोबर जनतेमध्ये जाऊन निर्णय घेणार असंही ते म्हणाले। आता हे मला भरण्यासाठी पॅकेज आहे ना। अरे मला म्हणून कॅबिनेट आता व्यवस्था वगैरे सगळं आता हे मला भरण्यासाठी पॅकेज आहे ना। रावण पावते भुमरेंना संधी मिळाल्यामुळे विनोद पाटील नाराज असल्याची माहिती मिळते। महायुतीने संदीपान भुमरे यांना संधी दिल्यामुळे विनोद पाटील नाराज आहेत, मात्र ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांची तीव्र इच्छा होती की विनोदला उमेदवारी दिली पाहिजे, परंतु मला कल्पना आहे त्यांच्या पक्षातील 2 आमदार व राज्यसभेचे एक सदस्य यांनी माझ्या उमेदवारीला तीव्र विरोध केला। मी पुन्हा एकदा जनतेत जाईल, सर्वांशी चर्चा करेन आणि जो निर्णय होईल तो मी आपल्या सर्वांना कळेल। परंतु एवढं मात्र निश्चित आहे, मी कालही सांगत होतो, आजही सांगतो, छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या विजयाचं गणित माझ्याकडे आहे। ठीक आहे, आता त्याच्यावर मी काही बोलणार नाही, पण लोकशाहीत उमेदवारी मागणं हा सगळ्याला अधिकार आहे। त्याच्यामुळं पार्टीनं महायुतीनं मला उमेदवारी दिलेली आणि मला वाटतं अपक्ष कोणी राहणार नाही, आम्ही सगळे बसून, कारण उमेदवारी मागेपर्यंत सगळ्याला अधिकार, पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनी काम केलं पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि मला वाटतं विनोद पाटील तसं काही करणार नाही।